नमस्कार मंडळी. नमस्कार. तर सोनूची मम्मी स्वयंपाक करू राहिली आणि आज वड्याची भाजी आहे कोरडी. हा. आणि स्वामीनी झोपेली इकडे आवाज देऊ राहिली. आवाजनी चेक करते होती बाजूला कोणी आहे का म्हणून. हा. झोप ना बाई. हा झोप ना बाई. मम्मी स्वयंपाक करती, तू झोपून राहा. झोपून राहा तू. पा मंडळी कशी पाहती तर. अगं झोप ना बाई थोडा वेळ. झोप ना, झोप ना माय, झोप ना. हा झोप ना ग बाई. तू जर अशी रडायला लागली तर आपल्याला कोण देईन भाकरी करून. हा उपाशी राहणं पडन ना. झोप तू, डोळे लावून घे. बाजूला जर कोणी झोपेला असतं तर नसती उठली ती. कोणी झोपलेलं उठून आलं की ती उठून जाते. तर वडा आपला भाजला आहे ना ग. हा वडा भाजला, त्याला थंड झाल्यावर आपण आता फोडून घेऊ. अच्छा. मी काय करतो, सोन्या काय करू राहिला पाहतो. त्याला स्वामिनी जवळ बसवतो आहे ना. हा तो बसतो, त्याला बरं लागतंय बरं का आता. अरे नाही हे ना आजारी आहे आमचा सोन्या. व्हायरल इन्फेक्शन वाटतं. नको बाळाजवळ नकोस तू. माझ्या ध्यानातच नाही आलं. नाही मग तो तिकडे त्याच्यामुळेच बसलेला आहे. त्याला खूप ताप होती. त्याला आज दवाखान्यातून आणलं तर तो त्याच रूम मध्ये समोरच्या. हा. आणि आम्ही त्याला लांब ठेवलं. कसं आहे ह्या लेकराचं काही दुखलं व्हायरल विरल असल्यावर तर त्याला बघा गेल बघा मग परत. नाही बाबा, लहान लेकराचं दुखणं नाही परवडत. सोन्याचं ठीक आहे, मोठा आहे आता, त्रास सहन करू शकतो. कर बर तू बाकीची भाजी पाटापाटा. स्वामीनी गाणे म्हणून राहिली, मी जाऊन येतो. काय तुला मी झोपास सांगितलं होतं ना, डबल उठली तू. तर आता मी आईला बोलून आणलं. म्हणलं तू स्वामिनीला सांभाळ म्हणलं आई. हा 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 दे आईजवळ तिला. माझ्या अंगावर सुसू केली मंडळी ना. काय पाहते तिकडे लाईटाकडे पाहती ती. बरोबर आई. हा आता आईजवळ बैस. हा आम्ही मस्त भाजी भाकर बनवतो आता खायला. हा आई हिला सांभाळ हा थोडा वेळ. आई माझ्या अंगावर सुसू काऊन केली ग. आईला विचारते. चाल पटपट करून घेऊ, ती परत रडायला लागन. आई वरच्यात करते. मंडळी अपा स्वामिनीने कशी सुसू केली. मी शर्ट बदलून घेतो. हा घ्या बदलून. आपल्या लेकरांना आपल्या अंगावर शी सू काही करू दे, किळस येत नाही माणसाला. हा नाही तर सोंजा पल्ले किळस येते बरं. हा बरोबर खरंच ना. तर मंडळी जवळ स्वामिनी खेळू राहिली आईजवळ, तवरक आम्ही पटकन भाजी करून घेतो. वडा भाजून घेतला, शेंगदाणे भाजून घेतले आणि लसूण चोळून घेतला फक्त. हा आणि इकडे कांदा कापून घेतला. तर सोनूची मम्मी शेंगदाणे कुटून घेऊ राहिली आणि लसूण आहे ना, थोडीशी अद्रक बी टाका. आणि सोन्या काय दाखवू राहिला. मी पहिलेच होतो का तेव्हा माझ्या गॅदरिंगचा फोटो आहे. हा तो पाठीमागचा आहे पा सोन्या. 2 नंबर हात वर करेल आहे ना. हा हे 2 हाताचे दोन्हीकडून वर केलेले. हा तर युट्यूब वर व्हिडिओ पाहत होते त्याचे जुने, शाळेने टाकलेले राहते. तर मंडळी मी काय केलं, तेल टाकलं आणि कांदा द्यायला टाकून जिरं टाकायला ध्यानच नाही ना. तर मग आता जिरं तळून घेऊ राहिलो एका बाजूला हे करून. तळा आता जिरं. हा घे काढून. आता मस्त कांदा तळू द्यायचा. कांदा असा मोठा कापला ना, उभा कापाचा. उभा कापाचा मोठा मोठा, तर चांगली होती पा भाजी. कांदा असा क्रिस्पी क्रिस्पी तळतो. अच्छा. तर वडा असा बारीक करून घेतला खलबत्त्यामध्ये. हा माग सरक. शेंगदाणे कुटून घेतले, लसूण अद्रक कुटून घेतलं. हा आणि आता फक्त आपल्याला हळद लागणार आहे आणि हे 2 मसाले वापरणार आहे आपण. कांदा होत आला आपला. त्याच्यात मी आता लसूण अद्रक टाकते बा. हा डायरेक्ट टाकून द्यायचं तळतो ते, म्हणजे कांदा बी चांगला तळतो. आणखी आपला कांदा लसूण अद्रक तळलं मस्त. लय नाही तळू देणं आपल्याला. नाही टाक ग हळद. टाक शिल्लक हळद. मला आवडती मंडळी हळद. बरेच लोक म्हणते उग्गीर लागतं. हळद हलवून घेतली आणि हे तिखट चाललं आपलं. सोनजोपे त्यात लाल मिरची टाकलीच नाही तुम्ही. ध्यानच नाही राहिलं.
थोडीशी. यात सुहानाचा ग्रेव्ही मसाला, मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला आहे. टाक. आता हे टाकून घेते आणि याला चांगलं तळू द्यायचं. आता हे छान तळलं पहा. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते. याच्यात टाकला ना तर वास मारत नाही मग शेंगदाण्याचं कूट. असं आहे का ते? बऱ्याच वेळेस भाजी खाताना ते शेंगदाण्याचाच वास येतो ना त्याच्यामुळे येतो. बरोबर. याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. आता सोनूची मम्मीची रेसिपी. चांगलं हलवून घ्यायचं. माझ्या रेसिपीला अशी डचकते कोण सोनू चोप्पा तुम्ही? कस काय कोण भीती वाटल्यासारखी? जरा भीतीच वाटती. मायच्या रेसिपीला नाही वाटत. मी थोडस पाणी टाकून घेऊ राहिले. डेंजर तळला मंडळी. आता मस्त तळला बर का. हा. आता याच्यामध्ये वडा टाक. ते थोडस पाणी करून टाकलं मी, मग ते मसाला जळवानी लागत नाही. अच्छा. असं ओलसर झालं ना आता छान. मसाल्याचा वास येऊ राहिला आता. हा, खाली लागायला लागला बरं मसाला. हाफ गॅस करून घ्यायचं मग. अच्छा. आणि आता याच्यात चाललं पाणी. आता याला मस्त उकळी फुटू द्यायची मंडळी. झाला आपला वडा. आणि असा वडा थोडा दाबून पाहायचा. मग झाला वडा. हा. आता मी याला काय करते, छान झाकण ठेवते आणि हाफ गॅस करते. मंद आचेवर होऊ देते. धसका बी होते. आमचं एक रूम आहे, बाळ झोपेले, दोन्ही काम होते. आणि या पातेल्यामध्ये सोनूच्या मम्मीने थोडं तेल टाकलं आणि याच्यात सोनूच्या मम्मीसाठी भाजी करू राहिली खोबऱ्याची. हा, आता लसणाची फोडणी देऊ राहिली मी त्याला. लसणाची फोडणी दिली पहा मस्त. खोबरं मिक्सर मधून काढून घेतलं असं बारीक. हे नुसतं खोबरं आहे का? हा, नुसतं खोबरं आहे. म्हणजे काजू राहते, पण माझे काजू संपले. 2-3 काजू आणि खोबरं जर. आता याला छान तळलं ना तर हे त्याच्यात टाकून देईन, पाणी टाकून देईन. झाली माझी भाजी. मिरची नाही, काहीच नाही त्याला. हा, मीठ फक्त. मीठ. हा. आपली भाजी पाहू आता आपण. मस्त ही सुक्की भाजी बरं का. कांदा कोरडा, अजून पाणी आटन त्याच्यातलं आहे ना. मस्त कोरडी आणि लय भारी लागती भाजी. मला खूप आवडती. तर सोनूची मम्मी काल विषय नव्हता निघला का आपला, की लोक म्हणून राहिले यायला म्हातारपणात पोरगी झाली. तर त्याला कमेंट आल्या की तुम्ही खरंच आता म्हातारेच झाले ना. तर मला हे सांगायचंय की सोनूच्या मम्मीची जन्मतारीख 1993ची. 94ची आहे, पण शाळात नव्हती घेत म्हणून 93 टाकेले. तर तिचं 31 वर्षच वय आहे. बरोबर आहे. आणि माझं जे वय आहे तर 35 वर्ष आहे समजा. मी सोनूच्या बाप्पा 90चे. हा, आमच्यामध्ये 3 वर्षाचं अंतर आहे. हा, 91चा आहे मी. पण शाळेत मला बी लवकरच टाकलं होतं. तर ठीक आहे, चला ते 1 वर्षाचं काही देणं घेणं नाही. तर वय आमचं 30 ते 35 मधलं आहे. तर मी काल ऍक्सेप्ट केलं बुवा, झालो म्हातारी. तर सोनूची मम्मी ऍक्सेप्ट नाही केलं ना. तर त्याचं कारण असं आहे की कोणती स्त्री मी म्हातारं झाले ऍक्सेप्ट करत नाही. बरोबर आहे का. एक म्हण आहे की स्त्रीला वय आणि पुरुषाला पगार विचारू नये. ते कधीच खरं सांगत नाही. राग येतो. तर असं आहे. मला तर वाटत नाही बाबा मी म्हातारी झाले म्हणून. नको तू तरुणच आहे अजून. आता माझी भाजी झाली. सोनूच्या पप्पाची सोनूची पण भाजी झाली. आता मी भाकरी टाकते ज्वारीच्या मस्त. हा. आणि आता चालल्या सोनूच्या मम्मीच्या भाकरी करणं. झाल्या वाटतं करणं. झाल्या, शेवटची भाकर राहिली माझी. अशा भाकरी केल्या सोनूच्या मम्मीनं. आणि भाजी पण झाली आपली आहे ना. भाजी पण झाली. पावती झाल्यावर कशी दिसती. ह्या अशी सुक्की भाजी मंडळी. आणि आणखीन मिरच्या बी तळून दिले माय ना. मिरच्या पण दाखवते. या चपाटा मिरच्या तळलेल्या आहे पहा. तर आज जेवायला मजा येणार आहे. मस्त ज्वारीची भाकर, चपाटा मिरची आणि कांदा कोरडा. तर चला एकदा परत तुम्हाला माय येईल इकडं. काय म्हणती बा स्वामीनी. स्वामीनी खेळू राहिली. आता तिला घेतला आता. आणि ती म्हणते आता आई आली पाहू राहिली. हा,
शी सू करतच राहते आहे ना. हा काय आहे पितीन झोपती मस्त तिची मजा आहे. हा तिला काय लागतं बरोबर आहे. पाती टुळू टुळू हा तिच्या मम्मीला मग येऊन बसणं पडतं मग ती स्वयंपाक करती. हा तिनं सू केली वाटतं. हा सू केली तिनं आता. तर साफ करू राहिल्या दोघी जणी. तर असं आहे मग मंडळी. तर या जेवायला आज लय मस्त बेत आहे. हो आणि ज्वारीची भाकरी खरंच चवदार लागू राहिले बरं का. आता प्रत्येक व्हिडिओत सांगते का आपल्या ज्वारीची भाकरीला नजर लागल ना. खरंच चांगली निघली मंडळी ज्वारी. आणि खा तुम्ही पण. असा सल्ला आहे आरोग्यासाठी खूप छान आहे. पहिल्यानं काय व्हायचं खेड्यापाड्यामध्ये आजारी पडायचे ना लोक. मानगी झाली म्हणायची. म्हणजे टायफॉइड कावीळ डेंगू यासारखा आजार झाला ना त्याला मानगी म्हणते आमच्या गावाकडं. त्याला ज्वारीची भाकर खाऊ घाला. हा तर ती हेल्दी राहते. शाळूची म्हणता बरं का. हा तर तुम्ही पण खा. वजन कमी करणाऱ्यासाठी त्याच्यानंतर डिलिव्हरीवाल्या बाईसाठी पण चांगली आहे. समजा सोनूच मम्मीला आता खायला लावली ना डॉक्टरना. हा म्हणजे पचायला सोपी आहे हा चपातीपेक्षा. तर चला मग धन्यवाद बाय.